आज आपण पनीर पिझ्झा बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पिझ्झा सॉस, कांदा, टमाटा, ढोबळी मिरची घेतलेली आहे, पनीर फ्राय करून घेतलेला आहे, बटर, चीज, स्लाइस चीज घेतलेला आहे, आपण हा गव्हाच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे। यापासून आपण पिझ्झा बेस बनवणार आहोत। त्याची प्रोसेस आपण तुम्हाला पूर्ण दाखवूया आणि ऑर्गॅनो चिली फ्लेक्स। आता आपण प्रोसेस पाहूया। आपण आता फोकनी चांगलं मस्त होल करून घेऊया, जसे की चटणी वगैरे व्यवस्थित त्याला लागेल। आणि या गव्हाच्या पिठामध्ये आपण थोडा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि 4 छोटे चमचे दही टाकले आणि व्यवस्थित आपण मळून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण पिझ्झा बेस तव्यावर टाकलेला आहे। एक बाजू चांगली आपण शेकून घेऊया आणि आता दुसरी बाजू पिझ्झाच्या बेसची आपण शेकून घेऊया आणि जी बाजू आपण शेकलेली आहे त्या बाजूला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे। आता पिझ्झा सॉस लावून झालेला आहे। आता टॉपिंग करूया। कांदा, टमाटा, ढोबळी मिरची आपण लावून घेऊया। आपण पनीरचे जे पीसेस केले होते फ्राय केलेले ते आपण मस्त टॉपिंग करून घेतलेले आहेत। आता आपण त्याच्यावर चीजचे स्लाइस टाकूया। तुम्हाला चीज ग्रेड करून घालायचं असेल तरी घालू शकता। आमच्याकडे स्लाइस आहेत, आम्ही स्लाइस घातलेले आहेत। आता आपण यावर ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि आपण आता तव्यावर ठेवलेला आहे पिझ्झा। हा 5 ते 7 मिनिटं आपण चांगला बेक करून घेऊ आणि मस्त आपण तुम्हाला सर्व करून दाखवूया। आता आपले 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आता आपण पिझ्झा सर्व करूया। वाव, नाईस झालाय पिझ्झा। आता सर्व करूया आणि खाण्यासाठी आता तयार आहे। आपण पिझ्झा सर्व केलेला आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।